दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वकिलीचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं पनवेल मध्ये मनापासून स्वागत करतो. पनवेल पश्चिम साई ऑर्किड आणि लाईन आळी या ठिकाणी आज जाऊन भेटणार आहोत सुनबाई भावना ठाकूर आणि सासूबाई निलिमा ठाकूर यांना. सुनांच्या प्रत्येक कामात भलं मोठं अंतर. कुठलंही काम सांगा एकच उत्तर, आता नको नंतर. सुरक्षित अंतर हे तर काळाची गरजच आहे सासूबाई. सुनबाई देवपूजा सकाळीच करावी. देव झोपल्यावर टाळा फुटण्यात काय अर्थ. सासूबाई देव मनात असतो, तो झोपत नसतो. ऑन ड्युटी 24 तास. पैठणीला लागू नये दृष्ट कोणाची, सासवांना हरवायची ताकद नाही सुनांची. ताकदीला आहे युक्तीचे बळ. सासूबाई या वयात झेपेल का पैठणीची पळापळ. पैठणी सासूचीच, पैठणी तर सुनेचीच. नमस्कार 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 नमस्कार. जोरदार आहे वळणी. अच्छा नाही तुम्हाला वाईट वाटेल. एक पटकन अक्षर देतो उखाणा घ्या. दोघींपैकी कोण घेणार मला बघायचंय. अक्षर आहे क. कौसल्या मातेच्या श्रीरामाचे जगात आहे मोठे नाव. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने पती मानले रुपेशराव. अरे वा. चला त्यामुळे हे पहिलं उखाणा घेतला म्हणून हे तुम्हाला. आई कोणतं? राम बसले राज्यात, सीता बसली अंकात, सदाशिवरामचं तेज माझ्या कपाळाच्या कुंकात. काय सांगा. पण उखाणा घेतल्यानंतर सदाशिवराव काय हसलेच माहिती. तुम्ही आता ओळख करून द्या सगळ्यांची. सासूबाई निलिमा ठाकूर, सासरे सदाशिव ठाकूर, नमस्कार. मिस्टर रुपेश ठाकूर, नमस्कार. आई, नमस्कार आई. वडील, नमस्कार बाबा. ननन, नमस्कार. मोठी ननन, कविता ठाकूर, नमस्कार. सुचिता ठाकूर ननन, नमस्कार. नीता ठाकूर ननन, नमस्कार. माझ्या जाऊबाई स्वप्न ठाकूर, नमस्कार. आमची बच्चे कंपनी, नमस्कार. सृष्टी, पुण्याई, हिमांशू, स्वयं, बरं, हां. आणि बाकी सगळं मित्रमैत्रीण परिवार. नमस्कार नमस्कार. काय घरी कुकर वगैरे लावून आले. सुरुवात करूया गप्पा. नमस्कार नमस्कार. 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 पनवेलमध्ये कधीपासून तुम्ही? पनवेलमध्ये तरी बरेच 40 वर्ष आले आम्हाला. 40 वर्ष पनवेलमध्ये आहात? 69 पासून. 69 पासून. पण त्याआधी मग कुठे होता राहायला तुम्ही? कल्याण आणि भुसावळ. आणि मग हे कुठे भेटले? हे जळगावला भेटले आणि मग कल्याण झालं. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण बहादरपूर, पारोळे तालुका, जळगाव डिस्ट्रिक्ट. जळगाव डिस्ट्रिक्ट. हे म्हणजे चुलत मामांची मुलगी. लहानपणापासून बघत होता तुम्ही. काय गोड हसले है ना. सगळं बालपण आठवलंय त्यांना आता. तुमच्या घरी कोण कोण? आता तर लहान भाऊ आहे, तो जळगावलाच असतो. पण मग सगळं तुमचा सांभाळ वगैरे कोणी केलं? जळगाव आईची आई, म्हणजे आजीने केला. शिक्षण आजीमुळे झालं. हे खरं आहे की लहान वयात ज्यांना आईबाबांचं ते सुख मिळत नाही त्यांना आईबाबांची किंमत कळते. आणि आज कितीतरी जण ज्यांच्याकडे आईबाबा आहेत त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा विचार करतात. मला असं वाटतं हा विचार खूप दुर्दैवी आहे. खरं आहे की नाही. म्हणजे आज या मुलांनी खरं तर असा विचार करू नये. कारण आज तुम्हाला असं बऱ्याचदा वाटत असते लहानपणी की आज माझी आई असते, माझे बाबा असते तर केव्हा. तुमचं कसं काय? म्हणजे आमच्या लहान नंदेचं जेव्हा लग्न होतं तेव्हा आई वडील माझे आले होते त्या लग्नामध्ये. तर त्याच लग्नामध्ये आई वडिलांनी ह्यांना पसंत करून ठेवलं होतं की आपल्या मुलीसाठी. तेव्हा मी 10वीतच होते अजून. बरं. तर त्यापासून ठरवलं होतं की हा मुलगा इंजिनियर होतो आहे, चांगला आहे, फॅमिली चांगली आहे. लाड केलेली आहेत घरात. लाड केले त्याची काय आयडिया नव्हती. पण मग त्याच्यामुळे म्हणजे नजरेत होतं की ठीक आहे. तुमच्या नजरेत कधी भरलं हे? मग पहिल्यांदा बघायला आले 18 मेला. कुठे? 2003 आमच्या घरी डोंबिवलीला. बर. मग हे डोंबिवलीला आले? हा डोंबिवलीला आले. माझ्या ऍक्च्युली म्हणजे मित्राचं अगदी जीवाभावाच्या सख्या मित्राचं लग्न होतं. आणि इतक्यात लग्न म्हणजे 2003च्या सुमारास लग्न करण्याची मला काही घाई नव्हती. म्हटलं आणखी 2-3 वर्ष थांबा. का केलं?
काय मित्राचं लग्न होतं त्याच दिवशी मित्राचं होऊ द्या ना, तुम्ही काय तो केलं? यायला तयार नव्हता तिला बघायला. कोण हा म्हटलं बघायला यायला तयार नव्हता? म्हणजे कळलं इतक्यात तुम्हाला? करायचं नाही मला लग्न. म्हटलं अरे मित्राचं बघून लग्न टाके. होतं, अगदी जाणं गरजेचं होतं. नेमका यांनी त्या दिवशी बघण्याचा प्रोग्राम ठरवला, बघून घेतला. आता बघून घेतला होता नाही म्हणायचं काहीच कारण नव्हतं. कारण असं वाटलंच नाही, नाही कशावर बोलणार म्हणजे ती पाहताच मधुबाला कलिजा खलास झाला. हा? हे तुम्हाला कळलं? हो मग काय कळलं? नंतर कळलं ना की जबरदस्ती खेचून आणले, पण म्हटलं ज्या अर्थी तयार झाले त्या अर्थी आपण काय कमी नाही कुठे. अरे वा. मग तेव्हापासून तुम्ही काही कमी पडूच देत नाही, अजिबात नाही. हो ना? व्हेरी गुड. पण कसा आहे यांचा, बरं यांनी स्वभावात काय बदललं पाहिजे? सुरुवातीला जेव्हा लग्न झालं त्यावेळी मला असं वाटायचं की याने थोडा हट्टीपणा केला पाहिजे. हट्टीपणा केला पाहिजे. कसं हट्ट करायचे नाही. किती वर्ष झाली लग्नाला? आता 8 वर्ष झाली, म्हणजे हा 8 वर्ष. फर्स्ट फेज मधला 3. आता असं वाटतं की थोडा हट्टीपणा कमी करायला पाहिजे. सेकंड फेज सुरू झाली आता. नवीन नवीन कसा हट्ट करणार. तिसऱ्या फेज मध्ये फेस येईल, काळजी करू नये. काय 2 फेज झालेले आहेत. पहिला प्रश्न सुनबाईंसाठी मला सांगा, सासरे बुवांना त्यांच्या पत्नीला एकदा तरी कोणत्या लुक मध्ये बघायचं? सासरी बुवांना पंजाबी ड्रेस मध्ये एकदा तरी त्यांनी ड्रेस घालावा अशी त्यांची फार इच्छा आहे. काय प्रॉब्लेम काय आहे? आजपर्यंत असं म्हणजे हात ड्रेस लावेल. गाऊन त्या किमतीचा ड्रेस. आणि आता म्हणजे क्या कसं बात आहे, बघितलं? मग आता जरा होऊनच जाऊ द्या. आज एक काम करूया, मी त्यांच्याबरोबर शॉपिंगला जातो. चालेल चालेल. हा चालेल. आई एकदा इच्छा पूर्ण करून टाका. लग्नाचा वाढदिवस काय तुमचा? 22 मे. चला 22 मेला सगळ्या मुलांची, सगळ्या सुनांची जबाबदारी आहे की बाबांची एक छोटीशी राहिलेली इच्छा पूर्ण करायची. चला यानंतरचा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, कोणत्या राणीला भेटायला तुमचे पतिदेव लहानपणी कुणालाही न सांगता एकटेच पळाले होते? लहानपणी हे एकटेच निघून गेले बाहेर. तर मग ते त्यांना पप्पांचे मग मित्र होते, ते भेटले रस्त्यामध्ये. ते बाळ तू कुठे चालला? नाही मला आज राणीचा बाग बघायचाच आहे. त्यामुळे राणीचा बाग बघण्यासाठी ते बाहेर पडले होते. कोणाला एकटेच गेले नाही होते? लहान होतं. ठरवलं की ठरवलं एकदा, माहिती असं नसेल. किती लहान होता तुम्ही तेव्हा? मला फार अंदाज म्हणजे कदाचित 5च्या आत असेल, 5 वर्षाच्या आत. पण मग इथून कसे गेला असता राणी? त्यावेळी आम्ही नाही, राणीचा बाग आहे कुठे कोणाला माहिती होतं. मग जाऊया रस्त्यात कोणतरी सांगेल आपल्याला. चालत चालत गेला परदेशी येईपर्यंत निघून गेलो होता. कुठे? परदेशी येई. त्यावेळी पप्पांना बरेच जण ओळखायचे. हा. त्याच्यामुळे आणि पनवेल त्यावेळी छोटं शहर होतं. पण त्यानंतर बाबा तुम्ही यांना घेऊन गेलात की नाही त्या बागेत? गेलो होतो एकदा. जाऊन आले. हा गेलो जाऊन आले. गेले होते? नाहीतर तुम्ही दोघे जाऊन या. सासूबाईंसाठी पुढचा प्रश्न, सुनबाईंना सासरे बुवांची कोणती इच्छा पूर्ण करायची? त्यांना एक बहादरपूर आहे ना त्यांचं ते मुळगाव, तिथे त्यांना आईच्या स्वर्णात हे द्यायचंय, ती इच्छा पूर्ण करायची आहे. वा वा. शाळेतल्या विद्यार्थ्यांना एक पुरस्कार द्यायचा पुरस्कार द्यायचा. आणि तो आई वडिलांच्या बक्षीस नावाने निधी वडिलांच्या. बक्षीस निधी ठेवायचा. होणार ती इच्छा पूर्ण, काळजी करू नका. सुनबाई घेऊन जा. करणार करणार नक्की. करणार ना? हो. त्या बात. सासूबाईंसाठी पुढचा प्रश्न, तुमच्या कोणत्या डायलॉगचा सुनबाईंना खूप आधार वाटतो? म्हणजे आता त्या दोघे सर्व्हिस करतात, तेव्हा त्यांना वेळ मिळत नाही जेवण करायला. तर मी त्यांना सांगते बा मी करेल ना, तर मी पळायचा त्यांना खूप आधार आहे किंवा आई मी आहे आहे. का? हा मी आहे. वा वा, किती छान. पुढचा प्रश्न सासरेबावांसाठी, तुमच्या पत्नीला तुमच्या बरोबर कोणता एक स्वप्न प्रवास करायचा आहे? ते त्यांचं ड्रीम आहे, स्वप्न आहे. कधीतरी एकदा हा बोला बोला. विमानातनं प्रवास करायचा आणि जाणार विमानात? शक्य झालं तर परदेशवारी करायची. तेव्हा ड्रेस पाहिजे. विमानात घेत नाही ड्रेस शिवाय. काय हो बाबा? माहित नाही मला अजून. पुढचा प्रश्न, मुलासाठी, तुमच्या पत्नीला सासरचा कोणता अभिमान आहे? काय मुलाने बक्षीस घालवलं, सांगा काय हो? नाही म्हणजे आता जसं आपली आजारी असल्यानंतर आई जशी काळजी घेते, तसं इकडे सासरी असल्यानं सुद्धा म्हणजे आपल्याला कधी आजारपण काय आलं तर तितकीच काळजी आई आमची घेतात. म्हणजे अगदी तू बरी होस तर तू अजिबात कॉटच्या खाली उतरायचं नाही. त्यामुळे आम्ही आजारी आणि मला आरामासाठी माहेराला जायची गरज आहे अशी मला कधी वेळ वाटत नाही. आणि तुम्ही सुद्धा बरं वाटलं तरी सुद्धा खाली उतरत नाही. जितके 2 दिवस आई काम करते. नमस्कार. काय चेहरे आहेत ना, हसतच हसता का तुम्ही? हा नमस्कार. अरे काय उत्साह असतात सगळे. संपूर्ण कुटुंब आता सज्ज आहे पुढच्या चर्चेसाठी. पूजा अर्चा सकाळीच करावी का? करायलाच पाहिजे. आणि ती सकाळीच केली हो पाहिजे. मग दिवसभरात कधी करून नाही चालणार. कसं जाणार, कारण देवाचं दिवा उदबत्ती हार असतं की प्रसन्न वाटतं ना घरामध्ये. माझं पण तेच म्हणणं आहे की पूजा सकाळीच व्हावी, पण पूजा केल्यानंतर 2 तास त्याचं वाचन करायला पाहिजे, ते मला थोडं पटत नाही. नाही तसं काय नाही, संध्याकाळी वाजता ते हा. चालतं, पण सगळे फ्रेश होऊन फक्त हे करायला पाहिजे.
पूजा केली हा बाकी संध्याकाळी वाचलं तरी देवाला पोचतंय मन स्वच्छ ठेवलं पाहिजे फक्त. बरं पूजा न करता कामच केलं तर तरी चालतं त्याला काय मग काय आता काय राहिलं काय? आता ऐकणाऱ्या असतात आपण सांगायचा प्रयत्न केला ना. आई मग? असं सांगा केलीच पाहिजे म्हणून. तुमचं काय म्हणणं आहे बाबा, पूजा अर्चा करावी का, आणि करावी तर ती सकाळीच करावी का? सकाळीच करणे जास्त चांगलं, कारण मंगल वातावरण असतं. आणि दुपारी नसतं. नाही दुपारी म्हणजे कसं एकदा कामाचा व्याप सुरू झाल्यानंतर गौणत्व आलं ना, आपण ज्याला आराध्य दैवत म्हणतो त्याला एक प्रकारचं म्हणजे प्रायोरिटी नाही, एक गौण. आपण जेव्हा गणपती घरात आणतो तेव्हा सकाळीच पूजन करतो ना गणपतीचं, हा. मग त्यामुळे पूजा ही सकाळी. नाही पण हल्ली देवाची पूजा करणारे अनेक पूजा करत असल्यामुळे आणि गुरुजींची संख्या पूजा करणाऱ्या कमी असल्यामुळे काही ठिकाणी तर प्रतिष्ठापना दुपारी 3 वाजता होते. असू दे बघूया आपण. म्हणजे आपलं माझ्या मनात आलं ते त्याचे बोललो. विचार शेवटी हा? त्याचे ते विचार, माझे विचार मी मांडले. तुमचं काय म्हणणं आहे, पूजा अर्चा करावी का, आणि करावी तर सकाळीच करावी का? नाही बेसिकली आपण पूजा कशाला मानतो, कामालाच पूजा मानत असेल तर कधी पण करा. आता महाराष्ट्राची संत परंपरा बघाल तुम्ही, कोण संत वाणी आहे, कोण कुंभार आहे, कोण चांभार आहे, त्यांनी आपापली कामं केली. काम हीच पूजा असेल तर मग दिवसभर पूजा चालते. ते घाला डोक्यात. काय रे काय अजून काय मिळालं नाही मला हातात. आई मला कळतोय तुमचा धुमसणारा राग, पण हा मुलगा पूजा करतो सकाळी उठून? त्याला वेळच नसतो ना, तो सकाळी अगदी जातो रात्री जाऊन, त्याला वेळच नसतो ना. नाही बेसिकली मी सकाळी नाही रात्री मी कधीच करत नाही पूजा frankly. त्याला वेळ नसतो. गणपती पूजा करतो फक्त वर्षातनं एकदा तो. हा? गणपती पूजा करतो वर्षातनं एकदा. घाऊक मध्ये एकदाच 365 दिवसाची पूजा होते. बरं आता याबद्दल इकडच्यांची आणि इकडच्यांची मतं काय आहेत ती आपण जाणून घ्या, कारण प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. तुमचं काय म्हणणं आहे? सकाळी उठून पूजा करायला हवी. नवऱ्याची नाही, नवऱ्याची नाही, देवाची. देवाची. नाही तर रोज सकाळ संध्याकाळ मी पूजा करते. तुमचं काय म्हणणं आहे? पहाटे उठून करायला पाहिजे, लवकर उठून करायचं. तुम्ही कितीला उठता साधारण? 5ला. संध्याकाळी? नाही सकाळी 5ला. आपलं काय म्हणणं आहे, या बाजूच्या गटाचं काय? माझं म्हणणं आहे की सकाळी उठून पहिले आपली स्वतःची कामं, त्या आमच्या ऑफिसचे डबे असतात ते करायला लागतात, मुली कॉलेजला जातात त्यांचा डबा, आणि मग निवांत वेळ मिळाल्यानंतर मग व्यवस्थित पूजा करायची, असं माझं म्हणणं. का लाड केले तितकी वर्ष? तुमचं काय म्हणणं? माझं पण तेच, यांच्यासारखं मी यांना सहमत आहे. हा? बरोबर आहे. हो पहिले मुलांचा डबा, मिस्टर जातात ड्युटीला, त्यांचा डबा करून द्यायचा, मग नंतर मग आपण आरामात पूजा करू शकतो, मग आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही मध्ये. लहान मुलांचं काय म्हणणं आहे? सकाळीच केली पाहिजे. सकाळीच केली पाहिजे. तू करतो? नाही, सकाळीच घरच्यांनी केली पाहिजे. थोडस वाढलेलं आहे. इकडे बघू या मुलांचं काय म्हणणं आहे. सकाळी घरच्यांनीच केली पाहिजे. असं पाहिजे, पूजा ही सकाळी घरच्यांनी केली पाहिजे. तुझं काय म्हणणं आहे? पूजा सकाळीच केली कोणी? घरच्यांनी. आपण नाही करत. आपल्याला फक्त प्रसादाची महत्वाचं. अशा तऱ्हेने वेगवेगळे विषय आणि प्रत्येकाचं वेगवेगळं मत आपण ऐकलं. पण आता ज्यांना सासूबाईंचं म्हणणं बरोबर वाटतं त्यांनी सासू, आणि ज्यांना सूनबाईंचं म्हणणं बरोबर वाटतं त्यांनी सून, असं कागदांवर उतरवायचं आपलं मत, आणि मग बघूया काय कोणाचं म्हणणं आहे. चला आता मी काही प्रश्न विचारणार, पण त्याआधी सगळ्यांची मतं आलेली आहेत. पहिला प्रश्न आहे, घरात पूजा कार्य असेल तर कुणाला मदतीचा हात द्याल? सासू, कारण इकडे काय पूजा करेल वाटतच नाही. कोणाला पाहिल्यावर भाजीवाला जास्त किंमत मागायची हिंमत करणार नाही? सासू, काय दरार आहे. मुलगा कुणाचा कॉल कधीच होल्डवर ठेवणार नाही? का हो, बायकोचा नाहीतर फोन आणखी वेगळं हट्ट ठरला, आणखी प्रॉब्लेम, त्याच्या कॉल घेतलेला बरोबर. नवरा कोणाच्या धाकाने लवकर घरी येईल? आईच्या क्या बायकोच्या? तुमच्यासाठी नाही हा प्रश्न. त्यांना वाटलं आपल्याला कोणाचा धाक आहे. सासू लिहून टाकलंय त्यांनी. बापरे, सुनेचा धाक जोरदार दिसतोय. आणि आजची पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? अंदाज व्यक्त करा सगळ्यांनी. बघूया कोणाचा अंदाज बरोबर येतो शेवटी ठरेल. मुलगा बघा, काय मुलगा आहे बघा, त्याची कला कौशल्य असं धरलंय आणि म्हणे आईला इथून सासू दिसतोय.
इंजिनियर झाल्याचा फायदा बघितला तुम्ही. आतापर्यंत आपण बघितलं तर दोन्ही गट म्हणजे सून गट आणि सासू गट प्रत्येकी 5 गुणांवर आहेत. मगाशी चर्चेचा विषय होता की पूजा सकाळीच करावी का आणि पूजा करावी का. आता बघूया कोणाचे किती गुण आहेत. 5-5 आहेत. मोजा आता. 6 7 8 9 10 11 12 एक तरी आहे बाबा. 2 हात जोडा. 16 उठा आता सगळ्या सुनांनी. 18 इकडे किती 19 बोलणे मात्र तुमच्या बाजूने बघितलं. 23 9 मुलगा कोणाच्या बाजूने आहे बघूया. मला आता बघायचंच आहे. 10 सासरे बोलांचं काय म्हणणं आहे. त्यामुळे आजचा विजेता ठरलेला गट आहे सासू गट. अभिनंदन. ही 2400 रुपयाची लक्ष्मी सुद्धा तुमच्याकडे आली. अभिनंदन. आणि संपूर्ण गटासाठी झी मराठी कडून ही गोड भेटवस्तू. आता पैठणी कोण जिंकणार, सुनबाई की सासूबाई, बघूया. या ठिकाणी ही एक रिंग आणि रिंगच्या मध्ये थर्माकॉलचे गोळे आहेत. वेळ आहे 2 मिनिटाची आणि वेळ सुरू झाल्यानंतर हा जो काटा चमचा असतो त्याने एका वेळेला 1 किंवा कितीही जेवढे येतील तेवढे थर्माकॉलचे गोळे त्यामध्ये टोचायचे म्हणजे आणि मग त्यानंतर आपल्या जवळ असलेल्या त्या वाटीमध्ये गोळा करायचे. जास्त गुणसंख्या ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3. वेळ सुरू झाली. इकडे बघू किती आहेत. 1 2 3 4 21 22 23 24 25 26 27 1 2 आई नमस्कार करतायत देवाला. 3 4 5 6 7 8 21 22 23 24 आणि भरपूर आहे. देवाची पूजा सकाळी करावी. देव पावला. या खेळामध्ये खूप छान साथ दिलेली आहे ती बाबांनी. बाबा, झी मराठी कडून ही भेटवस्तू तुम्हाला. ही भेटवस्तू झी मराठी कडून आपल्याला. आणि उपविजेत्या ठरल्या सुनबाई. सुनबाईंना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई. सासूबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिश वॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात पनवेलमध्ये.
नमस्कार.